शुद्धविद्या प्रदायकं शुद्धं पूर्णचिदानन्दं सदा स्फूर्ति उन्मेष देवोनि स्वयेवाचे सारख्या संतांना जाग आली 16व्या शतकामध्ये
बलिदा है जला उधर. अरे हा बळी आहे बळी. बळीने सर्वस्वाचं समर्पण केलं म्हणून त्याच्या चरणाजवळ बसला बळी. अहंकाराचा त्याग केला. बळी म्हणजे समर्पण, अर्पित होणे देवाला. बळीने समर्पित केलं आणि त्याच्या चरणाजवळ राहिला म्हणून तो बळी महादेव. महादेवाचा उत्सव नाही, बळीचा उत्सव असतो. आता चैत्र शुद्ध त्या अंमली बारसीला पहिल्या दिवशी देवट, दुसऱ्या दिवशी गादी पूजन, तिसऱ्या दिवशी हरिद्रालेपन आणि चौथ्या दिवशी शुभ लग्न सावधान. 4 दिवसाचा सोहळा. आता तुमच्या गावचं मला काय माहीत, पण मी वेदशास्त्र, इतिहास, पुराणे याचं संशोधन केलं आणि याचं सांगितलं काय ते तुम्हाला. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत पाहिजे. हा उत्सव बळीचा आहे. पालखीमध्ये बळी असतो, महादेव नसतो. मिरवणूक बळीची होते, महादेवाची होत नाही. कारण तो स्थिराधिकारी आहे, तो जागा सोडत नाही. पण त्याच्या 8 बाजूला गुरुजी जे जे अष्टभैरव आहेत ना, शाहीर ध्यानात ठेवा या गोष्टी बाबू पाटील. शाहिरीत आपल्याला कधी कधी हे मांडायचंय, हा इतिहास मांडायचा आहे. नसेल तर लिखित स्वरूपात मी काही दिवसात प्रकाशित करीन. आता 1 तासात काय कीर्तन करणार जो आहे तो प्रज्वलित करा, जागृत करा. असे निष्ठावंत शिष्य आपण एकत्र केले महाराज. आता मला कोणाची नावं घेऊन कमी अधिक कोणाचं महत्व करायचं नाहीये, पण भगवंतराव बाबासारखे निष्ठावंत कीर्तनकार आपणच्या पायाजवळ बसून होते. मग आमचे अनेक कीर्तनकार ज्येष्ठ भगवंतराव बाबा आहेत म्हणून त्यांचं नाव घेतोय बरं का, लक्षात ठेवा. 2017 शिवानीचा गौरव केला. 7, 8, 9 वर्ष झाले आज महाराज. कर्नाटक सरकारला आता जाग आली. आणि जिचं अजून शिवानीचं कर्नाटक आहे, बिदर महाराजांची सासरवाडी, शिवदास स्वामीचा सगळा परिवार. 9 वर्ष. आता पांडवानासारखा गायक केव्हाच शिवा राष्ट्रीय भूषण पुरस्काराने सन्मानित केला मनोहरराव धोंडे सरांनी. एकही गुणवान रत्न त्यांनी सोडलं नाही महाराज, लक्षात ठेवा. काय बिघडिलं या माणसानं संप्रदायाचं, काय बिघडिलं? हा जो गळ्यात रुमाल टाकला संघटन प्रबोधन परिवर्तनाचा, माणसं संघटित केले, जे आपण केलं. भगवंतराव सारखे कीर्तनकार हेरले, मनोहरराव धोंडे सरांसारखा निष्ठावंत शिष्य हेरला, समर्थपणे रस्त्यावर उभा राहणारा. स्वतःच्या गाडीत महाराज टाकायचं होतं, लापता करायचं होतं. त्यांचं पोस्टमार्टम सुद्धा होणार नाही जोपर्यंत या गुन्हेगाराचा छडा लागणार नाही. कुठं पकडलं त्याला संभाजी पटेल? एरवी तानूर मंडळामध्ये आमच्या शिवा संघटनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी, संघटन प्रबोधन परिवर्तन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पकडलं. आणि आता रीतसर त्याला शिक्षा द्या, तेव्हाच पोस्टमार्टम होईल महाराजांचं. जेव्हा आमच्या मठावर, मंदिरावर, महाराजांवर, कीर्तनकारांवर वेळ येते महाराज वाईट, तेव्हा कोणी कोणाचं नसतं. सगळे मजा पाहतात, म्हणतात लई माझी हडप करण्यासाठी जर तुम्ही त्याला मारण्यापर्यंत तुमची मजल जाते. तुम्हाला धर्माची चाड आहे का? आहे धर्माची चाड? अहो आपल्या धर्माच्या महाराजावर, स्वामीवर, जगन्नाथ दुसऱ्या चरणात वेदशास्त्र इतिहास, वेदशास्त्र इतिहास. सुंदर प्रमाणाने नंबर 1 च्या साठी नंबर 1 चा आवाज, तसंच गायन वादन या दोघांचे
एक वरून ठेवता यावं, एक मधून ठेवता यावं, हे दिसला की ते वरी करायचं आणि ते दिसला की हे वरी करायचं. हाय का माय मावल्यानं माफी मागून सांगतो तुम्हाला, हाय का? तुमच्याकडे एकच आहे ना, म्हणजे तुमचा एकच धनी तुम्ही पक्का केलाय ना. हा, आणि असं जर असतं ना त्या माळीसारखं तुळशीच्या आणि रुद्राक्षाच्या, काही जणांना वरून लिंगन मधून जाणवं, सिद्धांत शिखामणीवर एका पठ्यानं तर त्या महादेवाला जाणवं घातलं आणि ते पुस्तक प्रकाशित केलं आणि त्याचं यज्ञोपवीत म्हणून कुठलं तरी वेदातला दाखला दिला त्यानं. अरे वैदिकांचा शिव वेगळा, वीरशैवांचा शिव वेगळा आणि लिंगायतांचा शिव वेगळा. नीट ऐका, विषय संपलाय, कीर्तने संपलाय. आता आपण निर्धारित वेळेच्या जवळ आलोय. मला सावध करायचं तुम्ही त्या रुद्र पशुपतीसारखं. थेंब खाली गेला की त्याला उठवायचं महादेवाला, तसं तुम्ही सांगायचं गुरुजी वेळ संपलेली आहे. आहे की नाही? तुम्ही सांगायचं आणि मी बंद करायचं. तुम्ही नाही सांगितलं की मी बंदच करणार, असलं तरी जमते. पेटीवाला म्हणते आपल्या पेटीला काय माईक थोडंच आहे, वाजी तो वाजी घेतो नाही वाजी. विनोदाचा भाग घ्या सोडून महाराज, लक्षात घ्या सिद्धांत किती. असं विचारलं होतं की नाही त्या नरसिंहाने, त्याने हो म्हणला होता. तसं हरिहरेश्वरला विचारलं त्या कर्मट राजाने, तुझा शिव हे आता मला घरी आणून सोडलं, तुमचे लय उपकार झाले. गदड्या मातीत घातला तुझा संसार. त्याने त्याचं लांबून चालन करता करता, त्याचे जोडे चढता चढता, यापेक्षा राष्ट्रसंताच्या दरबारात सेवक म्हणून राबला असता असतं बरं झालं असतं. शिवार हे मी म्हणत नाही, मनमत माऊली म्हणतायत. बरा वाईट तो स्वधर्म, म्हणून जाणून बुजून जर कोणी असं करत असेल, झोपीचं सोंग घेत असेल, मातीत जाऊ द्या त्याला, त्याच्या हाताने त्याचा घात होईल. आणि जेव्हा सगळं संपल तेव्हा बोंबलं ती इकडे येईल बळी महादेवाकडे. देवा मवा कसं वाटोळ केलास. ते दोन थापडा त्याचे कान धरून आली. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. ते म्हणेल बेट्या, मी गावात असताना तू माझ्या दरबारात दारू पिऊन येतोस, माझं नाव घेऊन दारू पितोस, माझं नाव घेऊन तू धर्म कार्य करतोस, माझं नाव घेऊन माझ्या नावावर तू पैसा जमा करतोस, माझ्या नावावर तू नको ते कुठाने करतोस, उद्वेग करतोस, आणि मला शेवटी म्हणतोस देवा माझं वाटोळं का केलं. देवावरी ठेवी बोल, आपले वागणे ते फोल. किती प्रमाणे. अरे चुकते तुमचं, देव कोणाचंच वाटोळं करत नाही. कर्म करायची ताकद तुमच्या आमच्या देवानं दिली, सद्बुद्धी दिली, सत्कर्म केलं, धर्माप्रमाणे आचरण केलं. महात्मा बसवेश्वर म्हणाले, दैवे धर्मद मूलवय्या. अरे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला माता भगिनी महात्मा बसवेश्वराच्या चरणाजवळ गेल्या आणि वेश्या व्यवसाय करायचं सोडून दिल्या. बसवांना तुमचे पाय आमच्या वेश्येच्या कुटीला लागले, आमचं घर पवित्र झालं. अण्णा उद्यापासून आम्ही हा वेश्या व्यवसाय करणं सोडून देतो आणि तुमच्या दारात येऊन तुमची सेवा करतो. काय द्यायचे ते द्या मला. काय आमचा इतिहास मोठा आहे राजांनो, आणि आम्ही कुणीकडे चाललोय. आमचा मूळ धर्म सोडून नको त्याचं धर्माचरण करणं, नको त्याचं ऐकणं म्हणजे वेश्या व्यवसायच आहे, भ्रष्टाचारच आहे, व्यभिचारच आहे एका प्रकारचा. माऊली म्हणले, बरा वाईट तो स्वधर्म. म्हणून जंगम मंडळींना सुद्धा माझी हात जोडून विनंती असेल, राग येऊ देऊ नका. हे सुद्धा मनमत माऊलीच बोलतायत. मनमत म्हणे नाही बोलू जाता येतो राग, राग आहे की म्हणे मनमत शिवली. मनमत माऊली काय म्हणले, बाबा माफी मागून बोलू जाता, बोललं तर तुम्हाला राग येतो गड्यांनो. मनमत माऊली म्हणाले, अरे मी जर 18 पगड जातीला शिवदीक्षा घ्यायला भाग पाडला असेल, अष्टावरण पंचाचार शतस्थल करायला मी भाग पाडला असेल, मग तुम्ही हे 19 तत्वाचरण करायचं सोडून नको ते कशाला करायले, आहे की नाही. म्हणून आता जर ऐकत नसतील, सांगताही न ऐकती बटकीचे तुकोबर आहे म्हणले, मी म्हणत नाही. काय तुझी माय गेली. किती वर्ष बोलले महादेवांना जगद्गुरु तुकोबर, काय तुझी माय गेली भूताकडे. म्हणून असा वागतोस तू. हे मी बोलतो का काही माफी मागून बोलतो. तुम्हाला बोलणंच भाग आहे, आणि बोललं तरच मी कीर्तनकार आहे, नाहीतर आपला गोड गोड बोलायचं निघून जायचं. तुम्ही सुधारले तरी मला टेन्शन नाही, हे सुधारले तरी मला टेन्शन नाही. माझं आपलं चालू आहे, रोज एक गाव. आणि हेच केलं असतं तर नोकरी सोडून दिली असती मी 1 लाख पगाराची. रोज 3 कीर्तन केली असते इंदोरीकर महाराजांनी, 1.5 लाख रोज, आहे की नाही. पण नाही महाराज, बरा वाईट तो स्वधर्म.
काही आमच्या वंदनीय स्वामी महाराजांना अलीकडच्या काळात वेदमूर्ती म्हणून घ्यायचा छंद लागलाय. बरोबर आहे का अण्णा शिवदासांना? बरोबर आहे बाबू महाराज. वेदमूर्ती, अरे तुम्ही माहेश्वर मूर्ती आहात, ध्यानात घ्या. तुम्ही माहेश्वर मूर्ती आहात, दुसरं स्थल आहात शतस्थलातलं. का तुम्हाला वेड लागलं? निजू नका जागे जागा जागा व्हा. का वेदमूर्ती म्हणून घ्यायचा छंद लागला एवढा? तुम्ही माहेश्वराचे मूर्ती आहात, भक्त स्थळ दुसरं माहेश्वर स्थळ आहात. आणि माहेश्वराप्रमाणेच जर वागलात तर तुम्ही प्राणलिंगी होणार आहात, तुम्ही शरण होणार आहात, तुम्ही प्रसादी होणार आहात आणि तुम्हीच शिव होणार आहात, ऐक्य स्थलात जाणार आहात. कीर्तनकार मंडळी सुद्धा भक्त आहेत. जर जंगमाप्रमाणे आचरण केलं, अहो आप्पांचे किती उपकार आहेत. गडगेकर महाराज तेली समाजात जन्माला आले होते, पण आप्पांनी उपकार केले. वंदनीय लिंगायते गडगेकर महाराजांना जंगम दीक्षा दिली. शिवाचार्य शिवाजीनं जाकीट घातलं, वरून तो सेला घातला मस्तपैकी सोनेरी रंगाचा. कारण कर्नाटक भूषण झाली ती, तिचा अधिकार आहे तो, ते तिचं वैभव आहे. तिने काहून जाकीट घातलं म्हणून माझ्यासारखं येण्यानं जळाव का? मला सारेगम मधलं जो कळलं आणि तिथं सारेगम सगळं उकळून कोळून पिली महाराजची. तुमच्यापेक्षा भारी झाली तुमची पोरगी, अंधारात राहू नका. बापशी बेटी सवयी झाली, ती गंधर्व झाली विचारी लेकरू. मग का शिवानीनं वैभव करू नये आणि आम्ही का शिवानीचा गौरव करू नये? आम्ही केला पाहिजे. आमचा जंगम जर खरंच अष्टावरण शतस्थल आणि पंचाचार 19 तत्वांचं पालन करत असेल, रुद्राभिषेक शुद्ध पाठांतर करून जर तो करत असेल, अहो एका स्वामीनं मसल वाट्यामध्ये श्रद्धांजली अर्पण करताना, खोटं नाही सांगत तुम्हाला, ते अक्षिदा वाहताना तदेव लग्नम सुदिनम तदेव म्हणलं. काय गोष्ट म्हणून घ्या संभाजी पाटील, काय शिल्पना करता त्याला तिथं महाराज. मी गडबडीने गेलो, महाराज तोंड दाबून धरलं, मागून मी होतो तिथं साध्या का. महाराज म्हणलं हे मसन वाटायला तर श्रद्धांजली वाट. अरे बापू म्हणला गुरुजी मला काय गोष्ट म्हणून घ्यावं, खोटं नाही सांगत तुम्हाला. हे खोटं सांगत मला पाप लागेल. ते कुठेही मंत्र तेच, ओटी भरायली मंत्र तेच, ओटी भरायली मंत्र तेच. आता ओटी भरण्याचा मंत्र वेगळा असतं राजा, जरा शिक ना, आहे की नाही? तुला जर पांडित्य करायचं, शास्त्रशुद्धपणे जर आचरण करायचं, कर, शिक. एक आचार्याकडे जा. सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली वेदांताचार्य आहेत, तिथे अनेक शिवाचार्य तयार झाले. पंडित शिवाप्पा खके गुरुजी आमच्या धर्माचं रत्न आहे, तिथे अनेक शिवाचार्य तयार झाले. महाराज आप्पांच्या मठामध्ये अनेक शिवाचार्य तिथे जाऊन अनुष्ठान करून तयार झाले. राजशेखर गुरुमाऊली अल्प आयुष्य आहे, अल्पवय आहे, सॉरी माफ करा, अल्पवयामध्ये किती विद्वान, वाचाशुद्धी अल्प आयुष्य असताना, अल्पवय असताना राजशेखर गुरुमाऊलींना आप्पांच्या कृपेने प्राप्त झाली. संजीवन समाधी आहे तिथं. वंदनीय मनोहरराव धोंडे सरांनी आप्पांची संजीवन समाधी उभी राहावी आणि वैभव वाढावं म्हणून स्वतः तिथे रात्रंदिवस उभे राहिले. 21 तोफांची सलामी आप्पांना कोरोनाच्या काळात झाली. महाराज जिथे सगळे कोरोना किट घालून होत होते संस्कार, काय उपकार आहेत या माणसाचे आपल्या गुरुमाऊलीसाठी. आपल्याला काय वैयक्तिक काही तसं गेलं नाहीये, पण त्यांचं कार्य महान आहे, लक्षात ठेवा तुम्ही. आणि महान कार्य असं त्याचा गौरव करावा म्हणून स्वामीजींना विनंती आहे आणि समाजाला सुद्धा विनंती आहे. अशी गोडले आता बाबू महाराजांचा आवाज सुंदर आहे, संप्रदायात गायन करतात. सुदास स्वामी एवढे मोठे झाले, आमचे माधू अण्णा एवढे मोठे झाले. काही चुका असतील तर घरात सांगा त्यांना, पण बाबा तुमच्यामुळे वैभव वाढलं पाहिजे संप्रदायाचं. काय लागेल ते दक्षिणा गावकऱ्यांनी मिळून द्यायची स्वामीला, म्हणजे तो नको ते आचरण करणार नाही आणि तो शुद्ध वीर शैव माहेश्वर जंगम होईल. कीर्तनकार सुद्धा असे जर कुठे भटकत असतील तर तुमचं समाजाचं काम आहे त्यांना परखडून सांगणे, महाराज तुमचं तर आम्ही तिथं फलाण्या ठिकाणी असं कीर्तन ऐकलं आणि तुमचं आम्ही इकडे हे कीर्तन ठेवतो, तिकडे तुम्ही ते करताय, आम्हाला हे पटत नाही. तुम्हाला पटत असेल तर सांगा, नाहीतर कोणतंही एकच करा, असं स्पष्टपणे तुम्ही आम्हाला म्हणू शकता. तुमचा तो अधिकार आहे. तुम्हाला जर आपला धर्म आणि आपला संस्कृती टिकवायची असेल तर तुमचा अधिकार आहे. आणि तुम्ही नको तिथं कॉम्प्रोमाइज करायला लागले तर मग असेच भेसळयुक्त भांडगुळं तयार होतील, जे दुसऱ्या झाडावर वाढतात आणि त्या झाडाला संपून टाकतात, संप्रदायाला संपून टाकतील एक ना एक दिवस. आम्ही सुद्धा हरिनाम सत्यामध्ये कीर्तन करतो. आता आमचा बंधू आहे इकडे, करतो आम्ही तिकडे, पण शिवकीर्तनच करतो. त्यांना पटतं, शिवकीर्तनच करतो. त्यांना गोड वाटावं म्हणून त्यांचं का करायचं बाबा? तुमचं हे गोड वाटायचं असतं ते ठेवतील. आणि तो जर एखादा कीर्तनकार म्हणला मी तुमच्या इकडे येऊन हरिकीर्तनच करतो पण शिवप्रभूचं महात्म्य सांगतो, गुरुलिंग जंगमाचं महात्म्य सांगतो, तर जरूर हरिकीर्तन सुद्धा शिवनाम सत्यात ठेवा, काही वांद पडत नाही तुम्हाला. पण तो आपलं सांगणारा असला पाहिजे. आणि आपले जगदाचार्य जगद्गुरु शिवाचार्य कीर्तनकार हे सगळे धर्माचे पालन करते, रक्षण करते.
प्रसारक प्रचारक आहेत, म्हणून यांच्याकडून समाजाने योग्य ती अपेक्षा करणं गरजेचं आहे. बरा वाईट तो स्वधर्म. झालेली सेवा या अभंगावरती हनुमत माऊलीच्या बोलावं तेवढं कमी आहे. माझी एक जीभ आहे, सहस्रमुख शेष वर्णिता असिनला, 1000 मुखाचा शेष 2000 जिभा असताना तो थकला. एका जिभेने मी काय बोलणार आहे? असा कडक उन्हाळा आहे, माझी जीभ आतून मध्ये ओढायली. आता माईक चांगलं झाले, तुमचे उपकार. कमांडर मिशीवाले दादा, त्याच्या मिशीकडे पाहिले की मला ते कमांडो आठवला आपला, जो तिकडे परदेशीने जाऊन बसला होता. काय नाव? अभिमन्यू. अभिनंदन आठवला. आणि आता सिस्टीम फार चांगली चालली. मी म्हणलोच होतो तुम्हाला, संपता सिस्टीम खूप चांगली चालली. आणि ही चांगली चालली की आम्हाला कीर्तन बंद करू वाटत नाही. पण तुमचा अंत मंडळी, तुम्ही गेली 3 दिवसापासून सतत श्रवण करा. यांचा बडल्या चिरंजीव सर्व ज्याचे चित्ती शिवदास म्हणे त्याचे भावे कल्याण. नमस्कार माझा श्रुतलान तो राहणारी आणि नरसर्व या बघा